हनुमान जयंतीचा उत्सव देशभर मोठ्या थाटामाटामध्ये जल्लोषात साजरा केला जात आहे आणि आपण आता अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी आहोत। अंजनेरी पर्वतावरच हनुमानाचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे। त्यामुळे दरवर्षी हजारोच्या संख्येने भाविक अंजनेरी पर्वतावर येत असतात, हनुमानाचं दर्शन घेत असतात। पर्वतावर अंजनी मातेचं एक मंदिर आहे आणि या मंदिराचं दर्शन घेऊन भाविक परतत असतात। तर आपण आता जी भव्य मूर्ती बघत आहोत ही भव्य मूर्ती अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी आहे। 11 फूट उंचीचे तपधारणा करणारे हनुमान अशी ही मूर्ती आहे आणि या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी देखील देशभरातून हजारो भाविक दरवर्षी हनुमान जयंतीला येत असतात। गेल्या 4 दिवसापासून इथे वेगवेगळे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। इथले पुजारी अमेश जोशी आपल्यासोबत आहेत। गुरुजी, नेमकी कशा पद्धतीने पूजा होते काय सांगाल? सर, गेल्या 4 दिवसापासून इथं जन्मोत्सवाचा आपण उत्सव इथे साजरा करतोय। काल आपला दिवसभर भव्य कार्यक्रम महाप्रसादापासून झाला। म्हणतात तिथं वेगवेगळ्या रूपात हनुमानजी साक्षात दर्शन देतात। कुठल्याही रूपात आपल्याला साक्षात हनुमानांचे दर्शन होतात म्हणून भक्त इथे लाखो प्रमाणामध्ये येत आहेत। काल आपण सुंदरकांड पाठ झाला, भक्तिमय संगीताचा कार्यक्रम होऊन हनुमानांचा हा जो सगळा श्रृंगार दिसतोय ह्या सगळ्या श्रृंगाराची शोभायात्रा काढण्यात आली आणि लाखो ढोल आणि ताशांच्या गजरामध्ये हनुमानांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। आज सकाळी इथे जन्मोत्सव 6:28 हनुमानाचं पूजन आणि मंत्रांसह त्यांचं इथं स्थापना करण्यात आली। बालरूपात हनुमानांना पाळण्यात ठेवण्यात आलं आणि त्याचाच भक्तांनी त्यांना झुला देऊन त्यांचा उत्सव हा साजरा इथं करण्याचा आनंद आज सगळे भक्त घेत आहेत। आपण बघतोय हजारोच्या संख्येने भाविक इथे येत आहेत। पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा दर्शनासाठी लागलेल्या आहेत। त्यामुळे एक अवर्णनीय असा सोहळा त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरी पर्वत आणि त्र्यंबकेश्वर अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या हनुमान मंदिरामध्ये बघायला मिळतोय। देशभरामध्ये जिथे जिथे हनुमानाचे मंदिर आहेत त्या सर्वच मंदिरांना याच पद्धतीने आकर्षक विद्युत रोषणाईने आणि आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रत्येक जण आज जय श्रीरामचा नारा देतानाच जय हनुमानाचा नारा देत हनुमानाचं दर्शन घेत आहेत। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।